तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आज आहे 29 जून 2024। मित्रांनो, शनिवारचा दिवस आहे, मार्केट बंद होतं, पण मार्केट जरी बंद असलं तरी मार्केटच्या ज्या नवीन अपडेट्स आहेत त्या आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ज्याचा पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ होईल। जर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांअगोदर आपण या ठिकाणी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता एक अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची एक चांगली सुवर्ण अशी संधी होती। आणि जो स्टॉक मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होता तो स्टॉक असा स्टॉक आहे की त्याचा आपल्या इंडस्ट्रीमध्ये 100% मोनोपॉली आहे। हो मित्रांनो, 100% मोनोपॉली असलेला स्टॉक होता आणि ह्या स्टॉकने व्हिडिओ अपलोड केल्यापासून अद्यापपर्यंत 100%पेक्षा जास्त रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि मित्रांनो, ह्याच स्टॉकमध्ये पुन्हा एकदा नवीन अपडेट ह्या ठिकाणी आलेला आहे। आता ह्या स्टॉकमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काय होऊ शकतं, बोनस इश्यू होऊ शकतो असं या कंपनीच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे। ह्या कंपनीच्या मॅनेजमेंटने काय केलेलं आहे, ह्या स्टॉकमध्ये बोनस इश्यू करण्याचं ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे। अर्थातच ह्याची जी काही मीटिंग आहे ती अद्यापपर्यंत झालेली नाही, बोनस काय असणार आहे ते अजून ठरलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा आपण ह्या स्टॉकची जे काही सध्याची परिस्थिती आहे आणि ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का नाही सध्याच्या लेवलवर, ते आपण ह्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत। पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केला असेल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हे व्हिडिओज मित्रांनो पोहोचवा, जेणेकरून आपले मराठी व्यक्ती जे काय आहेत ते आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी साक्षर होऊ शकतील। मित्रांनो, सध्या तुम्हाला माहीत नाही की तुमच्या सपोर्टची, तुमच्या ह्याची समर्थनाची मला किती जास्त गरज आहे। ओके, एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, सो प्लीज मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जास्त वेळ दौडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया। सो मित्रांनो, ज्या स्टॉकबद्दल मी या ठिकाणी माहिती सांगणार आहे त्याचं नाव आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड। हो मित्रांनो, CDSL असं आपण ह्याला म्हणू शकतो। मित्रांनो, 100% मोनोपॉली असलेला स्टॉक आहे। अर्थात 100% म्हणता येणार नाही, ह्याला जो काही कॉम्पिटिटर आहे तो NSDL सुद्धा आहे, पण मित्रांनो अर्थात सध्या आता कसं आहे की इंडियामध्ये जितके पण ब्रोकर्स आहेत ते मेजॉरिटी ब्रोकर्स सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस बरोबर काय आहेत या ठिकाणी त्यांचं टायअप आहे। आणि मित्रांनो, जे CDSL काय करते, जे काही शेअर्स असतात, तुमचे जे काही शेअर्स असतात जे तुम्ही खरेदी करता ते ब्रोकरकडे राहत नाहीत, ते सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसकडे काय राहतात, ह्या ठिकाणी सेफमध्ये ह्या ठिकाणी राहतात। सो मित्रांनो, हा जो काही स्टॉक आहे मित्रांनो, हा स्टॉक गेल्या काही महिन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेला असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे। सो मित्रांनो, ह्याचा जर आपण परफॉर्मन्स बघितला, परफॉर्मन्सवर जर आपण ह्या ठिकाणी नजर टाकली तर तुम्ही बघू शकता अद्यापपर्यंत रिटर्न 820% रिटर्न्स आहेत 2017 पासून। आणि मित्रांनो 5 वर्षात बघा 992% रिटर्न्स आणि एका वर्षात 116% रिटर्न्स आहेत। म्हणजे मित्रांनो स्टॉक काय आहे, पॉझिटिव्ह मोमेंटम मध्येच आहे आणि आज एका दिवसामध्ये म्हणजे शुक्रवारी 20% ह्या ठिकाणी तेजी होती। आता ही तेजी का होती, सो कंपनीच्या मॅनेजमेंटने काय केलेलं, ह्या ठिकाणी बोनस इश्यू केलेला आहे, त्यामुळे मित्रांनो ह्यामध्ये काय झालेलं आहे, तेजी आलेली आहे। आता बोनस जो आहे तो इश्यू केल्यानंतर स्टॉकचं प्राइस अर्थातच ह्या ठिकाणी काय होईल, कमी होणार आहे आणि त्याचसोबत क्वांटिटी जी काय ती वाढणार आहे या ठिकाणी। ओके, आता बोनस किती इश्यू होतोय ते काय आपल्याला माहीत नाही आहे। आता ह्याची जी काही मीटिंग आहे ती 2 जुलै रोजी होणार आहे आणि त्याच वेळेला ठरेल की कंपनी किती बोनस या ठिकाणी इश्यू करेल। सो मित्रांनो, कंपनी फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे। जर ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहिलं सो टेक्निकल्समध्ये बघू शकता, साधारणतः मला वाटते 2023 मध्येच मी ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता की ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायला हवी आणि मित्रांनो तेव्हाच्या ज्या काही गोष्टी आहेत ड्रॉ केलेल्या त्या अद्यापही अजून इथे पण आहेत मित्रांनो। ओके, सो मित्रांनो आय होप की तुम्ही ह्याचा लाभ घेतला असेल, आय डोंट नो तुम्ही लाभ घेतला आहे का नाही, पण मित्रांनो जर सध्याच्या लेवलवर गुंतवणूक करायची झाली तर ही खूप जास्त रिस्की गुंतवणूक होऊ शकते। सो थोडा वेळ थांबा, स्टॉकला रिट्रेस होऊ द्या थोडंसं आणि मग त्यानंतर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता। फंडामेंटल्स मला मित्रांनो खूप आवडले। 24,000 कोटी मार्केट कॅपिटलायझेशन आहे, 24,000 ते 25,000 कोटींच्या आसपास। मिड कॅप स्टॉक आहे असं तुम्ही म्हणू शकता, मिड कॅप हे म्हणणं चुकीचं आहे, लार्ज कॅप स्टॉक आहे, ठीक आहे, कारण 10,000च्या पुढे मार्केट कॅपिटलायझेशन आहे। ओके, PE बघा 59चा PE आहे, अर्थातच PE सुद्धा हाय आहे। 140चे बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइस खूप जास्त आहे, म्हणजे 140 आणि 2387 हे काय करंट प्राइस आहे। सो ह्याच्यामध्ये खूप जास्त गॅप आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय। रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 40%चा आणि रिटर्न ऑन इक्विटी मित्रांनो 31%चा। सो मित्रांनो खूप चांगले फंडामेंटल्स आहेत या स्टॉकचे। डिव्हिडंड सुद्धा कंपनीने कंटिन्युअसली ह्या ठिकाणी पे केलेला आहे। आता बॅलन्स शीट्स मित्रांनो बघा ह्या ठिकाणी आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पहा, कंपनीचे सेल्स वाढते, कंपनीचे प्रॉफिट मित्रांनो कंटिन्युअसली वाढत आहेत। 51 कोटींचे प्रॉफिट होते 2013 मध्ये आणि आता आहे 420 कोटींचे प्रॉफिट, 8 पटीने प्रॉफिटमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रोथ झालेली दिसते। सेल्समध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी 8 पटीने ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी दिसते। खूप चांगल्या पद्धतीने कंपनीचा बिझनेस ह्या ठिकाणी रन करतोय। इक्विटी कॅपिटल बघा 104 कोटींचे इक्विटी कॅपिटल, रिझर्व्स बघा मित्रांनो 1359 कोटींचे रिझर्व्स आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज फक्त 1 कोटींची। आणि त्याचबरोबर कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्स बघा मित्रांनो 1149 कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत
कंपनीने. म्हणजे कंपनीचा जो फंडामेंटल आहे तो इतका जास्त स्ट्रॉंग आहे की काही विचारायलाच नको. प्रमोटरची होल्डिंग बघा मित्रांनो 15% प्रमोटरची होल्डिंग आहे, पण भिण्यासारखं काही कारण नाही आहे, कारण ही जी काही होल्डिंग आहे ती BSEची होल्डिंग आहे. ओके, आणि त्याचसोबत मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर फंडामेंटलसुद्धा स्टॉकची खूप जास्त स्ट्रॉंग आहे, त्यामुळे इथे प्रमोटरची होल्डिंग इतकी जास्त मॅटर करत नाही. ठीक आहे. सो आता ह्या ठिकाणी FIS DI सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होल्डिंग ह्यामध्ये घेऊन बसलेले आहेत. आता मित्रांनो जर ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये LIC, HDFC बँक, कॅनरा बँक, ओके, ह्यांसारख्या मोठमोठ्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, जी एक उत्तम गोष्ट ह्या ठिकाणी आहे. पब्लिकची होल्डिंग बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग 45% ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सो अर्थातच स्टॉक फंडामेंटली खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही, फक्त थोडासा ह्या ठिकाणी स्टॉक आहे होऊ द्या, रिट्रेस होऊ द्या, त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. सो मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.